जास्त मजबूत झालो की इतका छान चित्रपट आपल्याला एका नव्या कास्टने नव्याने इंट्रोड्यूस करून दिला. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत. सध्याचं काय KTMची कास्ट आहे. भाऊराव कराडे, कालिंदी निस्ताने आणि पृथ्वीराज थोरात आपल्यासोबत. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हा टाळ्याचा आवाज नाशिकचा नाही आहे, नाशिकचा आवाज जोरदार असतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे KTMच्या कास्टसाठी. सगळ्यांचं स्वागत. उन्हाळी गोळा सावलीची फुलं रानवले सुखानंदी माल टोचणाऱ्या काट्यालाही मुखमली केले आनंदाने नभसार उधाणून गेलं साठलेलं उरामंदी आपलेलं वटाताल हसू पुन्हा वटा मंदी आलं. उत्कृष्ट असा चित्रपट महाराष्ट्राला त्यांनी दिलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी नव्याने आपल्याला चित्रपटगृहामध्ये बघायला मिळालेल्या आहे या चित्रपटाच्या निमित्ताने. सो सगळ्यात आधी इंट्रोडक्शन करून देतो. आपल्यासोबत भाऊराव कराडे आहेत. यांनी आपल्याला ख्वाडासारखा बबनसारखा चित्रपट दिलेला, म्हणजे नॅशनल अवॉर्ड म्हणा किंवा मग एखाद्या अशा चित्रपटाने नव्या कलाकाराला संधी देऊन खूप सारा बिझनेस केलेला असं क्वचितच बघायला मिळतं. आणि त्या सगळ्या किमया ज्या आहे साधणाऱ्या हे असे डिरेक्टर आहे, आपण यांना म्हणू शकतो. सोबतच चित्रपटाचा लीड आपल्यासोबत आहे पृथ्वीराज थोरात. म्हणजे आत्ता शर्ट घातलेला आहे म्हणून तुम्हाला जरा ओळखून असेल येत तो, पण 6 पॅक ॲप्स चित्रपटात असे त्यांनी झळकवलेले आहेत ना, 5-5 मजा येते अक्षरशः त्याला बघताना. सोबतच कालिंदी निस्ताने आहे आपल्यासोबत. इतकी छान ॲक्टिंग, संपूर्ण कास्टचीच इतकी मस्त ॲक्टिंग होती की चित्रपट जो आहे सिनेमागृहांमध्ये म्हणजे रिक्वेस्ट शोज करावे लागले, थिएटर्सना दखल घ्यावी लागली, त्यांचे शोज लावावे लागले आणि लोकांनी जाऊन एकदा बघावाच असा चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यानिमित्त आपण जोरदार टाळ्या वाजवू शकतो या संपूर्ण कास्टसाठी. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. आज कॅफे टी डेचं शीतल पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे कॅफे टी डेचं उद्घाटन आज इथे होणार आहे, पण चित्रपटगृहांमध्ये खूप छान असं उद्घाटन झालेलं. तो तुमच्या सिनेमाला हाऊसफुल असा संपूर्ण रिस्पॉन्स जो आहे तो मिळत होता चित्रपटगृहांमध्ये आणि लोकांना तो चित्रपट जाऊन बघावा लागला, शोज लावावे लागले. चित्रपटाबद्दल जरा आमचे जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज सांगा. नमस्कार. नमस्कार. सिनेमा 28 तारखेला रिलीज झाला होता, पण त्याच्या अडचणी तुम्हाला सगळ्यांना माहीत झाल्या असतीलच. कारण नेहमीच मराठी सिनेमाला जी सावत्र वागणूक मिळते ती तशी परत एकदा सुरू झाला आणि लोकांना सिनेमा आवडत असताना, लोक सिनेमागृहात असताना ही शो अचानक कॅन्सल करत होते लोक. त्यासाठीच आता सध्या मी भांडतोय. तर 9 तारखेला सिनेमा परत रिलीज होतोय, या 9 जूनला. म्हणजे सिनेमाची जी गळचेपी झाली ती आम्ही सगळा सिनेमा थांबवला, दुसऱ्या दिवशीच सगळं थांबवलं. आणि परत त्या सगळ्यासाठी म्हणजे खरं तर मी सगळ्या तुमच्या रसिकांचा खूप आभारी आहे, सगळ्या माध्यमांचा आभारी आहे, सगळ्या प्रेक्षकांचा आभारी आहे. कारण जो मुद्दा प्रेक्षकांनी उचलून धरला, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांनी मराठी प्रेक्षकांनी उचलून धरला आणि पहिल्यांदा सगळ्या म्हणजे जे कोणी काही कट कारस्थान करत असतील त्यांना पहिल्यांदा खरं तर जाग आली आणि ह्या निमित्ताने मराठी सिनेमाची जी गळचेपी होती ती समोर आली. तर हे जे होतं मला ती अवहेलना सहन झाली नाही. खरं सांगतो, मी एक साधा कलाकार आहे आणि मी खूप स्वाभिमानी आहे. ज्या क्षणी असं वाटतंय की सिनेमा लोकांना बघायला आवडतोय, लोक मागणी करतायत आणि त्यावेळेस जर थिएटरमध्ये शोच नाही, ही अवस्था एखाद्या कलाकाराच्या वाट्याला आली कारण तर फार वाईट असतं. कारण आम्ही जेव्हा सिनेमा करतो आमची साधी अपेक्षा असते की लोकांपर्यंत तो पोचावा, लोकांना तो आवडत असतानाही पोचू दिला नाही, तर ही सगळ्यात वाईट गोष्ट होती. म्हणजे माझी तर त्यावेळेस इच्छा अशी झाली की काय उगाच सिनेमा करतोय आपण. पण जेव्हा तुमच्यासारखी मंडळी पाठीमागं उभी राहतात आणि जे बळ मिळतं कलाकाराला, एक कलाकार म्हणून मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील. तर पुन्हा एकदा धडाक्यात नव्याने 9 जूनला हा सिनेमा आम्ही रिलीज करतोय.
तर उत्तम प्रतिसाद तुमच्याकडून मिळावा आणि मी 100% सांगतो की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल. आता या सिनेमाचं नाव TDM आहे, थोडंसं इंग्रजी टायटल आहे, पण त्याचं कारण असं आहे, TDM हे जरी इंग्रजी असलं तरी त्याचा जो अस्मिता आहे, जो गाभा आहे, तो अस्सल रांगडा मराठी आहे. आणि हे जे टायटल आहे, या सगळ्या शीर्षकाचं सगळं श्रेय इंदुरीकर महाराज देशमुख यांना जातं आहे. कारण पहिल्यांदा 2002मध्ये त्यांनी ही पदवी, TDM ही पदवी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना बहाल केली होती. त्याचं कारण असं की म्हणजे आपण सगळे शिक्षण घेतो, प्रत्येकजण एक डिग्री लावतो पुढं काहीतरी, कुणी MBBS लावतं, कुणी MCOM लावतं, BCOM लावतं, इंजिनिअरिंग, डॉक्टर, सगळ्या डिग्री लावतो. पण काही लोकांचं शिक्षणच झालेलं नाही, काही लोकांना अर्धवट सोडावं लागलं आहे. तर ह्यांच्यासाठी डिग्री कोणती? तर ते महाराजांनी त्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना ती 2002मध्ये डिग्री दिली. त्यावेळेस मी 12वीला होतो आणि ती कन्सेप्ट माझ्या डोक्यात तेव्हापासून घुमते. तर TDM ही डिग्री सगळ्यांना बहाल केली. TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या तर शॉर्ट फॉर्मसाठी. ही जी डिग्री आहे आणि प्रत्येक घरात, म्हणजे जेव्हा 92-95 नंतर म्हणजे आर्थिक उदारीकरण जेव्हा 92 नंतर सुरू झालं, तेव्हा महाराष्ट्रातल्या दारादारात एक ट्रॅक्टर दिसायला लागला आणि सगळे तरुण मंडळी IT ट्रॅक्टरवर बसून एक तर नांगरायला जायची नाही तर मग वाळू काढायला जायची. ही जी गोष्ट आहे